भाजपा विधायक गोपीचंद पडलकर एसटी कर्मचारी संघों के आंदोलन में शामिल होंगे। गोपीचंद पडलकर ने सरकार से एसटी कर्मचारियों का वेतन राज्य सरकार के कर्मचारियों के समान लागू करने की मांग की है। पडलकर ने अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान करने वाले एसटी कर्मचारियों के प्रति अपना समर्थन जताते हुए कहा कि उन्हें हड़ताल पर जाना चाहिए, हम उनका समर्थन कर रहे हैं। का महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी सातत्यानं त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे अशा भूमिकेत आहे आणि वारंवार आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय। पाठपुरावा करत असताना राज्य सरकारबरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या। हे जे एसटी महामंडळाचे एमडी आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे। त्यांच्याकडे कुठलाच फॉर्म्युलाच नाही। पगारावरती किती खर्च होतो, आता 7व्या वेतनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एसटी कर्मचाऱ्याला द्यायचं तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे, त्यांच्याकडे काही नाही आहे। त्यांना फक्त रडायचं नुसतं, एसटी महामंडळ तोट्यात आहे, एसटी महामंडळ तोट्यात आहे, एसटी महामंडळ तोट्यात आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो, माननीय उदय सामंत साहेबांच्या बरोबर आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या आणि त्यामध्ये आम्ही फॉर्म्युला दिला आहे राज्य सरकारला की एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे। त्या पहिल्या बैठकीमध्ये एसटी महामंडळाचे जे एमडी आहेत कुसेकर त्यांनी काय सांगितलं की एसटी महामंडळाला महिन्याला 410 कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे। किती अधिकारी खोटं सरकारशी बोलतात, किती अधिकारी चुकीच्या पद्धतीनं सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही। माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतोय 410 कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो, मी हे डिटेल काढलं तर 347 कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झाला आहे। त्यामध्ये 30 कोटी ओव्हरटाईम आहे, म्हणजे 30 कोटी जर वजा केलं तर 317 कोटी होतं। कुसेकर काय म्हणतोय 410 कोटी रुपये पगारावरती जातात। मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही। कुसेकर जे 410 कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा वाढवा, म्हणजे आम्ही 7व्या वेतनाबरोबर जातोय। त्यामुळं आता सरकारकडे आमची मागणी आहे, फॉर्म्युला दिला आहे आम्ही कशा पद्धतीनं गेलं पाहिजे। हे बघा, ही सगळी लिस्ट काढून दिलेली आहे। हे जे सगळे कर्मचारी आहेत, स्वच्छकला 14,410 हा पगार आहे आणि राज्य सरकारकडे चालू आहे 15,300, 890ची तफावत आहे। नंतर परिचर, इशाराकार, खलासी, सुरक्षा रक्षक, चपरासी यांना 15,740 हा आता त्याला पगार आहे मूळ बेसिक आणि 16,600 हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला आहे। इथं 860ची तफावत। असं सगळा आराखडा त्यांच्याकडे आम्ही काढून दिला आहे। राज्य सरकारनं किती मानधनामध्ये पगारामध्ये वाढ केली तर त्याचाही चार्ट आम्ही दिला आहे ना। आता 50 कोटी रुपयाचा बोजा पडतोय सरकारवरती। या राज्यामध्ये 1 ते 10 वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे असे कर्मचारी 45% आहेत, म्हणजे 40,000 कर्मचारी आहेत। त्यांना किती वाढ द्यायची? 11 ते 20 35% म्हणजे 31,000 कर्मचारी आहेत, त्यांना किती वाढ द्यायची? आणि 21 ते 30 वर्ष 6,500 कर्मचारी आहेत, यांची किती वाढ आहे सगळं दिलं आहे। राज्य सरकारने हे मान्य पण केलं, परंतु महिना झाला त्याच्यावरती भूमिका होत नाही। मागं वारी होती 17 तारखेला, तेव्हा आमच्या सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघानं घोषणा केली होती की आम्ही संपावरती जाऊ। राज्य सरकारनं आमच्याशी बोलणं केलं आणि आम्ही महाराष्ट्रातले वारकरी लाखो पंढरपूरला येतात, जर सगळे एसट्या जाग्यावरती थांबल्या तर त्यांना त्रास होईल। परत त्यांना पुढं गणपती आहे, याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या। अजून निर्णय नाही। आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत, 5% कर्मचारी आज संपावरती आहेत, पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे।